आणि ज्यावेळेस काही मार्ग सुचत नाही तर काहीतरी भलतीकडेच माणूस जात असतो, तरी आम्ही संयम बाळगून आहोत। परवा खडेश्वरी बाबाजी आले, त्यांनी ठरवलं की एकदा आपण सर्वांना बोलू, तर त्यामुळे आता उद्या संत मंत यायला लागलेत। कामं सगळ्यांकडेच आहेत, पण हे अभी नाही तो कभी नाही सारखं काम आहे। 8 दिवस जर तुम्ही लावून धरलं तर जिंदगीभरचा प्रश्न सुटणार आहे। मार्ग निघण्याची अपेक्षा वाढली। आजच काही प्रशासनानं वरच्या आदेशानुसार काही बैठका लावल्याचं कळतंय। समृद्धीवादीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा 47वा दिवस संपला। अर्धा दिवसापासून सारखा पाऊस येत असल्यामुळे एक आनंदाचं वातावरण होतं, पण 2 दिवसांनी वारं फिरलं। परत शेतकऱ्यांच्या पोटात कालवा व्हायला लागली, कारण की आता महागामोलाचं बियाणं आधीच शेतजमीन जाणार आहे, त्याच्यातही आता काहीतरी एखादं पीक तरी घेऊ या आशेनं खत महागडं बियाणं टाकलं। उगवून यायचं, पावसानं ओढ दिली। जसं शासन कधीही कसे निर्णय घेतं तसं निसर्गही आमची चेष्टा करायला लागले। आणि ज्यावेळेस काही मार्ग सुचत नाही तर काहीतरी भलतीकडेच माणूस जात असतो, तरी आम्ही संयम बाळगून आहोत। आमच्यासोबत हबप गणेश महाराज कोले असल्यामुळं त्यांच्या संपर्कातील आम्ही ज्यांच्यावर श्रद्धा ठेवतो, ज्यांच्या चरणी नतमस्तक होतो, असे साधू संत चिंता करतायत, कसं होईल काय होईल नेहमी विचारणा करीत असतात। परवा खडेश्वरी बाबाजी आले, त्यांनी ठरवलं की एकदा आपण सर्वांना बोलू, या आंदोलनाला आशीर्वाद त्यांचं समर्थन घेऊ, त्यांचे विचार शासनाच्या कानापर्यंत पोहोचू। हे जे शासन मोठ्या मताधिक्यानं पाशवी बहुमतानं जे आलेलं आहे, त्यात संत महंत सर्व धर्मगुरू, गोपालक, गोप्रेमी, धर्मप्रेमी सगळ्यांचा हातभार आहे। मला ह्या निमित्तानं सगळ्यांना सांगायचं, कामं सगळ्यांकडेच आहेत, पण हे अभी नाही तो कभी नाही सारखं काम आहे। टँकर एखादं गेलं नाही गेलं तर चालल, पण इकडं जिंदगीभरचे टँकरपेक्षा जास्तीची रक्कम मिळणार आहे। अनेक शेतकरी पेरणीचे कामं दाखवतात। माझ्या माहितीनुसार इथं जेवढे येते त्याला एकालाही मूठ धरता येत नसेल, चाळं काय त्याला माहीत नसेल, पण तरीही सगळे करतायत। आता 8 दिवस जर तुम्ही लावून धरलं तर जिंदगीभरचा प्रश्न सुटणार आहे। आणि जे घरीच राहतील मग त्यांना घरीच बसून राहण्याची वेळ येणार आहे। तर त्यामुळे आता उद्या संत मंत यायला लागलेत। आपण 5-50 आणि ते त्यांचे सगळे शिष्य परिवार जर 100-200 आले तर ते काही शोभणारं नसेल। ते आपली काही इज्जत निघेल की काय पद्धतीने आंदोलन करतायत। जरी शासनाला एवढे 25 लोकच आपण जरी घाम फोडणार असलो, पण आपल्याला जे भेट देणारे द्यायला येतात त्यांनाही आंदोलनाचं गांभीर्य कळालं पाहिजे। त्यामुळं उद्यापासून सगळ्यांनी उपस्थित राहायचंय। मार्ग निघण्याची अपेक्षा वाढली। आजच काही प्रशासनानं वरच्या आदेशानुसार काही बैठका लावल्याचं कळतंय। ज्यांनी तिथपर्यंत पोहोचले, बरोबर कागदपत्र दाखल केली, ज्या गावची ज्या शेतकऱ्यांची, त्यांचे कामं मार्गी लागल्यात जमा आहेत। जे घरी राहून शेंगा झोडतात त्यांच्या शेंगा फुटत आहे का नाही माहीत नाही, पण कोंब नक्कीच फुटते त्या शेंगांना, मी या निमित्तानं सांगू शकतो। आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की 8-10 दिवस एकत्र बसा, प्रश्न मार्गी लावूनच आपण थांबू।